आजा कुठं शोधायचं रे तिला? त्या वळात बघून यायचं का? नाही नाही, मी काय म्हणतोय, तिच्या कॉलेजमधल्या 2 मैत्रिणी आहेत गावात, तर त्यांच्याकडे अशी वरवरची चौकशी करू, म्हणजे काही संशय येणार नाही. आर पण पुष्पीनं मागाशीच फोन करून विचारले त्यांना, त्यांनी सांगितलं जेडी नाही आली म्हणून. मग नको, तिकडे नको वेळ घालवायला. आजा पारकुनानाची हिरीकडे बघायचं का? नाही नाही, चल तू चल. चल तू. काय राजा एवढ्या तरा तरा कुठं निघालायस? काय मामा जेवला का नाही? हा जेवलो की. आता किशा बापूकडे चाललोय. त्यांच्या घरी आज माळ होता ना, आता भजनाचा कार्यक्रम बी आहे, तिकडं चाललोय. जरा देवा धर्माचं पण बघायला पाहिजे ना, हाय का नाही मामा? होय होय. बर आजा चल आपण भजनाला जाऊया. नको, तू हो पुढं, मी येतो मागणं. बर मामा कुठं चाललंय? काय नाही, जरा काम आहे. एवढ्या रात्रीच काय गडबड बिडबड झाली नाही ना? अरे काय नाही, जेवण झालं, जरा पाय मोकळे करा चाललोय आम्ही 2 जण. मग मी बी येऊ का? तू हो पुढं, आम्हाला जरा खाजगी बोलायचंय. घरी काय मॅटर बिटर झाला नाही ना? नाही, तुम्हाला खाजगी बोलायचं होतं म्हणून म्हणलं. राहुल्या, तू उगाच डोकं नको खावं. तुला म्हणले ना हो पुढं, हो पुढं. चल मग. जा तू. अरे पण आजा, अरे थांब केला का? काय तर गडबड झालेली दिसते. आजा, माझ्या टायमिंग लावतोयस ना? आता मी काय करते ते बघच. माझ्यावर चिडला पिडला तर नाही ना? रावल्याला विचारलं पाहिजे. शीतल, माय लव कॉलिंग, ते बी मला, ते बी रात्रीच. हा हॅलो हॅलो, हा बोल की शीतल. हॅलो हॅलो. हॅलो. अरे रावल्या, तुझा आवाज येत नाही. कुठेस तू? अग मी किशा बापूच्या इथं आलोय. आज माळ आहे ना, म्हणून जेवायला आलतो. कसला आवाज येतोय बाजूला? किशा बापून घरी भजन ठेवलंय ना. बर बर. एक काम होत, जरा बाजूला ये की. अयो, बाजूला बोलवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी खाजगी असणार आहे. बरं झालं आजाबर गेलो नाही.
बोल की शीतल. अरे माझं एक काम आहे. काय सांग की मी लगेच करतो. आजा कुठे ते सांग की. का? एकदम अर्जंट मध्ये त्याला एक निरोप द्यायचाय. तो आता नाही गावायचा. का? मामा संग गेलाय कुठं तर. कुठं गेलाय? मगाशी भेटला मला. मी खुदून विचारलं तर मलाच कावला. बर ठीक आहे. काय सांगायचंय का त्याला? नाही तू नका बोलूस, मी भेटते त्याला. हॅलो हॅलो. एवढ्या रात्रीचा आजा मामा बरोबर कुठं गेला असेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय असेल? म्हातारी बसली ते बसली, नेमकी दार धरूनच बसली. आता जेडीचा डबा कसा न्यायचा? पोरगी तिकडे बुक बुक करत असेल. काय करावं बरं? जीजी दारात का बसलाय? अगं काय करू, वाटेवरनं डोळाच निघाला बघ. पुष्पे, आपली जेडी कुठे गेली असेल ग? असेल हेतच कुठं तरी. हे ना अजिंक्य गेलेत ना आणायला, येईल त्यांच्या बरोबर. तुम्ही 2 घास खाऊन घेता का? अगं पोरगी अजून आली नाही, माझ्या घशाखाली घास उतरल का? सांग बघू बरं. आता तुझ्या जीवाची किती घालमेल चालली आहे बघ की. सारखं आत बाहेर येरदारे घालतेस. अहो मला तर काही सुचना झालंय. देव करो आणि गावातच सापडो. माझं मन सांगते बघ, ती कुठतरी हितच रुसून बसली असेल. आपण मागच्या आवाडात बघूया का ग? नाही म्हणजे हे जाऊन आले असतीलच ना. गेला असेल का? नाहीतर बघ, काकेला कळसा आणि गावाला वळसा असं व्हायचं. गेले असतील. माझं चुकलं, माझ्यामुळे जेडीवर ही येळ आली. मी लाख चुकले, पण तुम्ही होकार दिला असता तर झालं असतं का असं? तुम्ही मनावर घेतलं असतं तर अजिंक्य लग्नाला तयार झालं असतं. तुम्ही एक शब्द टाकला असतं ना तरी जमलं असतं बघा. अगं तसं नाही पुष्पे, ती दोघं लहानपणापासून बनी भावंडासारखी वागलेत आणि त्यांचंच लग्न लावून द्यायचं म्हणजे. अहो एक वेळ ती चाललं असतं, पण आता हे केवढ्याला पडणार? काय तर काम काढल्या बिगर म्हातारी उंबरा सोडणार नाही.